नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे आणि आज महाराष्ट्रातली सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे बँकांनी 2 दिवसाचा संप पुकारलेला आहे. ह्या 2 दिवसाच्या बँकेच्या संपामध्ये जवळपास 9 लाख कर्मचारी, बँक कर्मचारी या बँकेच्या संपामध्ये सहभागी आहेत आणि त्याची प्रमुख मागणी जी आहे, की केंद्र सरकार ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक बिल आणतंय ज्याच्यामध्ये पब्लिक सेक्टरचं प्रायव्हेटायझेशन करण्याचं, ज्या सगळ्या बँका आहेत किंवा इतर आहेत, त्यांचं खाजगीकरण करण्याचं एक अमेंडमेंट बिल आणतंय 2021चं. त्याला विरोध करण्यासाठी संपूर्ण देशभरातून या बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. यामुळे बँकेच्या ज्या सरकारी राष्ट्रीयकृत बँका आहेत, त्यांच्या असणाऱ्या सेवेवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे. या सगळ्या बँकेच्या संपामध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन असेल, नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर बँक एम्प्लॉईज असेल, तर या सगळ्या प्रकारच्या ज्या संघटना आहेत त्या त्यामध्ये सहभागी झाल्या आहेत. एटीएम सर्व्हिस मात्र या बँकांची सुरू राहणार आहे. पण खाजगी क्षेत्रातल्या ज्या बँका आहेत, एचडीएफसी, कोटक महिंद्र आणि आयसीआयसी ह्या ज्या बँका आहेत, या बँकांचे व्यवहार मात्र सुरळीत नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. पण या बँकांनी एकूणच हा म्हणजे संपाचं हत्यार का उचललेलं आहे, यासाठी चर्चा करण्यासाठी आज आपण विश्वास उडगी सर जे आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. काय सांगाल तुम्ही या संपाच्या संदर्भातली तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे आणि ती संप करणं कितपत योग्य आहे? पहिली माझी प्रतिक्रिया अशी आहे की हा संप बँक कर्मचाऱ्यांनी आणि बँक अधिकाऱ्यांनी आपल्या आर्थिक मागण्यांकरता केलेला नसून या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीयकृत बँकिंग व्यवस्थेने जी मजबूती आणलेली आहे आणि देश मोठा करण्यामध्ये जो प्रचंड हातभार लावलेला आहे, आता त्या बँका त्याचं खाजगीकरण करणं हे बिल जे संसदेमध्ये पेश झालेलं आहे, अजूनपर्यंत तरी म्हणजे आजपर्यंत तरी पार्लमेंटमध्ये ते म्हणजे लिस्टिंग असून पेश झालेली नाहीये. कारण हो. बँक कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा संप हा अत्यंत प्रभावीपणे आज सुरू झालेला आहे, उद्या पण असेल. आणि देशातले 9 लाख बँक कर्मचारी, देशातल्या 1.25 लाख बँक शाखांमधून त्यांनी काम बंद केलेले आहे. आणि हा अभूतपूर्व असा संप मी सांगतोय की यशस्वी झालेला आहे आणि तो देशासाठी, देशाची बँकिंग व्यवस्था सार्वजनिक राहावी, केंद्र सरकारची मालकी राहावी म्हणून टिकावेसं केलंय. त्यामुळे या बँक कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचं यश हे निश्चितपणे या देशाच्या इतिहासात नमूद केलं जाईल. हे राष्ट्रीयकृत बँका आणि प्रायव्हेटाईज बँका, की लोक सरकार असं एक चित्र रंगवते किंवा प्रायव्हेटाईज बँका असं चित्र रंगवत आहेत, की आम्ही जास्त रिटर्न्स, चांगल्या आकर्षक ठेवी योजना वगैरे वगैरे आम्ही देतो आहोत आणि लोकांना जर जास्त फायदा होत असेल तर यांचं खाजगीकरण करण्यामध्ये बँकवाल्यांचा किंवा इतरांचा का त्याच्यामध्ये आक्षेप असावा, अशा पद्धतीचा सुद्धा एक चर्चा येते. त्याबद्दल तुम्ही जरा प्रकाश टाकाल तर बरं होईल. आपण आता 2021 मध्ये आहोत, पण तुम्ही विचार करा 1947 ते 1969 या कालखंडामध्ये सगळ्याच खाजगी बँका होत्या, सगळ्याच इन्शुरन्स कंपन्या खाजगी होत्या. पण इन्शुरन्स कंपन्या बुडत होत्या, खाजगी बँका सुद्धा बुडत होत्या. मोजक्या काही भांडवलदार कंपन्या म्हणजे टाटा बिर्ला, सिंघानिया किंवा चेट्टियार शेट्टी अशाच उद्योगपतींनी आणि मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये किर्लोस्कर शेट वगैरे यांच्या या बँका होत्या. इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये डाव्या पक्षांनी आणि एकूणच पुरोगामी पक्षांनी पाठिंबा देऊन इंदिरा गांधींचं बँक राष्ट्रीयकरण यशस्वी केलंय आणि बँक कर्मचाऱ्यांनी तर प्रत्यक्ष संप करून हे राष्ट्रीयकरण यशस्वी केले. कारण का त्यांच्या नेत्यांची ही मागणी पण होती आणि ती 1946 सालापासून होती. मुद्दा हा, आता बँका खाजगी होत्या, त्या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती होती अर्थव्यवस्थेची. त्यामुळे खेडोपाडी जी लोकांची बचत आहे ती खाजगी बँकांमध्ये जात होती, विशेष करून शहरांमध्ये, आणि त्याचा वापर फक्त खाजगी उद्योगपतींच्या व्यवसायासाठी होत असे. ते सर्वसामान्य माणसांच्या किंवा देशाच्या व्यवसायासाठी किंवा त्यांच्या आर्थिक उत्थापनासाठी अजिबात त्याचा वापर होत नव्हता. मी असं म्हणेन, ज्या समाज घटकाला
म्हणजे आर्थिक पत नाही, त्यांना बँक राष्ट्रीयकरणाने आर्थिक पत मिळवून दिली. त्यांच्या आणि देशाच्या एकूणच समाज जीवनामध्ये ज्याला म्हणू आपण त्यांचा उत्पन्नाचं साधन वाढवलं. हे बँक राष्ट्रीयकरणाने देशाच्या आर्थिक एकूण अंग जी आहेत, शेती, उद्योग, सेवा, मग पब्लिक सेक्टर असेल, प्रायव्हेट सेक्टर असेल, या सर्वांना पतपुरवठा करणं, उद्योगपतींपासून ते शेतकऱ्यांपर्यंत पतपुरवठा करणं, हे राष्ट्रीयकृत बँकांनी 69 पासून ते आजपर्यंत साध्य केले. आता तुमचा प्रश्न असा आहे की खाजगी बँका आज आहेत ना? हो आहेत ना, मान्य, पूर्वी पण होत्या. पण आजही खाजगी बँका 1995 साली नवीन न्यू जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँक म्हणजे ICICI, HDFC आणि काही कालांतरात आता 2003 नंतर येस बँक, कोटक बँक या जेव्हा जन्माला आल्या, तर आज आपण असं बघतोय 30 वर्षाच्या कालखंडानंतर सुद्धा या 7 किंवा 10 खाजगी बँकांचं व्यवसाय हा साधारणपणे 20 ते 22% पलीकडे नाहीये. म्हणजेच खाजगीकरणाच्या 1995 सालाच्या सुरुवातीनंतर सुद्धा, ज्याला आपण असं म्हणतो की नरसिम्हन कमिटीच्या शिफारशीनुसार बँकांचे IPO निघाले आणि मग लोकांमध्ये शेअर्स वाटण्यात आले, बाजारामध्ये शेअर लिस्टेड झाल्या. पण किती भारतीय नागरिकांनी ते शेअर घेतले? तर आज मितीला 25 ते 30%. आणि किती नागरिकांनी या देशाच्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये विश्वास ठेवला? त्याचा आकडा आहे 75%. किती लोकांनी सहकारी बँकांमध्ये विश्वास ठेवला? त्याचा आकडा आहे 7%. किती लोकांनी फॉरेन बँकांमध्ये विश्वास ठेवला? त्याचा आकडा आहे 3%. त्यामुळे अजूनही कोऑपरेटिव्ह बँकिंग, फॉरेन बँकिंग आणि तुमच्या ज्याला म्हणतो आपण खाजगी बँकिंग, कॉर्पोरेट बँकिंग, याच्यावरती इन मीन 25%च्या पलीकडे लोकांनी विश्वास ठेवला नाही. आणि व्यवसायाचं जर आपण विश्लेषण केलं तर एकूण जर 100 रुपये व्यवसाय असेल एकूण बँकिंग उद्योगामध्ये, तर आजही ज्या राष्ट्रीयकृत बँकांचं खाजगीकरण भारत सरकार जो मालक आहे तो करू पाहतोय, हे देशविरोधी कृत्य आहे देशाच्या सरकारचं. त्याही ठिकाणी मी असं म्हणेन की राष्ट्रीयकृत बँका ज्या आज 12 ह्या संख्येने आहेत आणि IDBI ही 13वी म्हणेन मी, या 13 बँकांचं वाटा हा 75% आहे. मग अशा वेळेस भारत सरकारला ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी ही कापाविषयी का वाटते? कारण आता खाजगीकरणाचा बिल याचा अर्थ असा की भारत सरकारची मालकी जी पूर्वी 95 पर्यंत 100% होती, ती 2021 पर्यंत 70% आहे. 70%वरून 26%वरती भारत सरकारची मालकी आणणं आणि बँक राष्ट्रीयकरण रद्द करणं असं ह्या बिलाचं स्वरूप आहे. आणि हे करता करता सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक या 2 बँकांची विक्री करणं असा एक प्रयत्न नीती आयोगातर्फे करण्यात येतो आहे, ज्याला कॅबिनेट कमिटीने मान्यता दिली आहे. याच्या विरोधात संप आहे. आता तुम्ही मला सांगा, ICICI बँक, HDFC बँक यांनी काय मोठे चमत्कार केलेत 1995 सालापासून? मी तुम्हाला सांगतो, 2008 मध्ये HDFC बँक आणि ICICI बँक जेव्हा जागतिक वित्तीय संकट आलं अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये, त्यावेळेस भारतातल्या ICICI बँकेने लेहमन ब्रदर्समध्ये जे लंडनच्या मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती, लेहमन ब्रदर्स कंपनी बुडली आणि ICICI इथे बुडायला लागले, त्यांचे पाय लटपटायला लागले. हीच गोष्ट थोडीफार स्टेट बँक ऑफ इंडियाची पण झाली होती, HDFC पण झाली होती. तेव्हा भारत सरकारने, चिदंबरम सरकारने यांना टेकू लावला आणि मग या बँका जगल्या. त्यामुळे मोठ्या वित्तीय संकटात, जागतिक वित्तीय संकटात आपल्या खाजगी बँका टिकू शकत नाहीत. त्यांचा जीव, त्यांचा साईज हा जागतिक बँकांच्या मानाने अत्यंत नगण्य आहे, याची आपण नोंद घेऊया. आता मुद्दा पुढचा. आत्ताच्या तरुण पिढीला ह्याचं जे आकर्षण वाटतं, कारण त्यांचा जन्मच मुळात 91 सालानंतर झालाय. बँकांमध्ये जे यांत्रिकीकरण, संगणकीकरण, टेक्नॉलॉजी चांगल्या पद्धतीने आली आहे, त्याचा सरळ फायदा नवीन मध्यम वर्गाला मिळालाय. त्यामुळे त्यांना सगळं चकाचक वाटतं. पण देशाच्या सरकारची याच्यातली गुंतवणूक या देशाच्या शेती आणि मग सहकार क्षेत्र आणि मग उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये इतकी प्रचंड आहे, किंबहुना मी म्हणेन की भारतातल्या उद्योगांमध्ये जो सगळी 500 मोठी उद्योगपतींची नावं घ्या, त्या सर्वांनी आपले उद्योग वाढवले ते राष्ट्रीयकृत बँकांकडून हजारो कोटी रुपयांची कर्ज घेऊन, आणि आता 30 त्यांनी बुडवलेली आहेत, ज्याचा आकडा 22 लाख कोटी रुपये 2014 ते 2021 पर्यंत आहेत. आणि म्हणून राष्ट्रीयकृत बँका 26 होत्या, त्या 12 कन्सॉलिडेशन करणं असं निर्मलाताईंनी हे निर्णय घेतले. ते चुकीचे निर्णय होते. आता त्या 12 बँकांना
एकत्रीकरण करून मग विकून टाकणं हा जो केंद्र सरकारचा धंदा आहे तो अत्यंत दुर्दैवी, अत्यंत करंटीपणाचा आहे. मी म्हणेन हे देशद्रोही सरकार आहे. इट इज अन अँटी पीपल आणि अँटी इंडिया असा तऱ्हेचं हे ऍक्शन आहे, ज्याला प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी, इकॉनॉमिक म्हणजे फॉरेन मिनिस्टर, आणखीन शिवाय आमचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे जेव्हा लोकसभेत बोलतात किंवा राज्यसभेत बोलतात तेव्हा ते देशप्रेमाचं कृत्य करत नसून ते आपल्या हातातली एक सोन्याची अंडी देणारी कोंबडी सरळ सरळ कापतायत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचं, गरिबांपर्यंत त्यांच्या बचतीतून त्यांना थोडीफार लोन्स मिळाली, आता तेही मिळणं बंद होईल आणि पुन्हा एकदा 1969 सालाच्या आधी सावकाराच्या वरती अवलंबून राहणारी गरीब प्रजा तीच निर्माण होईल. आणि आता 2021 नंतर कालखंड असा आहे, मायक्रो फायनान्स बँकांच्या निमित्ताने, मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या निमित्ताने नवीन खाजगी सावकार भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जन्माला घालतात. म्हणजे एका बाजूने पब्लिक सेक्टर बँका म्हणजे राष्ट्रीयकृत बँका यांची मोडतोड करायची, त्या विकून टाकायच्या, आणि ते विकत कोण घेणार? तर या देशातले उद्योगपती ते घेण्याच्या लायकीचे नाही आहेत, त्यांची तेवढी क्षमता पण नाहीये. पण विदेशी बँका, मी तुम्हाला नावं घेऊन सांगतो, डॉइश बँक आहे, बार्कलेज बँक आहे, जेम मॉर्गन आहे, अनेक अशा विदेशी बँका आहेत ज्या टपलेल्या आहेत, ज्यांनी भारतामध्ये मुंबई, दिल्ली, मद्रास, कलकत्ता या ठिकाणी ब्रँच ऑफिसेस उघडले आहेत आणि जुन्या जमान्यातल्या 8 मोठ्या फॉरेन बँका भारतात काम करतायत, ज्यांना भारतातल्या या जवळजवळ 180 लाख कोटी स्वस्त दराच्या ठेवी राष्ट्रीयकृत बँकांमधल्या या त्यांना वापरायच्या आहेत आणि त्याच्यावरती त्यांचा डोळा आहे आणि भारत सरकार त्यांना ते उपलब्ध करून देणार आहे. स्वतःची मालकी 26% वरती ठेवून, बाकी विकून टाकून, आणि काही दिवसानंतर स्वतःची 26% मालकी सुद्धा भारत सरकार सोडून देईल. तेव्हा या देशाची अर्थव्यवस्था निश्चितपणे गटांगळा घ्यायला लागेल. आज नवीन पिढीला हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जे तुम्हाला चकाचक दिसते, नंतर तुमच्या नोकऱ्या आणि तुमच्या हातात आत्ता खुळखुळणारा पैसा, त्यातून नोकरी संपुष्टात येईल. केवळ बँकांमुळे या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लाखो नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत, त्या निर्माण होणार नाहीत. कारण नवीन बँका नोकऱ्या न देता टेक्नॉलॉजी ओरिएंटेडच बँका चालवणार आहेत. मनुष्यविरहित डिजिटल बँकिंग करणाऱ्या या बँका असतील आणि त्या संपूर्ण भारतभर नव्हे तर जगभर सेवा देतील आणि जगभराचं भांडवल इथे येईल. तेव्हा ते सीआयचं किती असेल आणि भारत सरकारचं किती असेल, सौदी अरामको सारखे लोक किंवा ISR सारख्या संस्था आपलं छुपे भांडवल, आपलं प्रॉक्सी भांडवल आपल्या अनेक मित्र कंपन्यांच्या मार्फत या ठिकाणी आणतील आणि तो या देशाला एक सर्वात मोठा शत्रूंचा सरळ सरळ धोका असेल, असं मी जाहीरपणे सांगतोय. कारण का आपल्या अनेक लोकांना भांडवलाचा रंग कुठला हे माहित नाही, भांडवलाची जात आणि धर्म कुठला माहित नाही. भांडवल फक्त नफ्यासाठी येतं आणि भांडवल हेरगिरी पण करतं. या गोष्टी मी या ठिकाणी सांगू इच्छितो. म्हणून देशाच्या आर्मीचं जे महत्व आहे तेच सरकारच्या भांडवलाचं महत्व आहे. ते जाऊन जर विदेशी भांडवल आलं आणि त्याच्या हातात सरकारी बँका गेल्या तर देशाचा अर्थव्यवस्थेचा सत्यानाशाला सुरुवात झालेली असेल, हे मला स्पष्टपणे या ठिकाणी सांगायचंय. म्हणून बँक कर्मचारी अधिकाऱ्यांनी हा जो संप पुकारलाय, हा देशाच्या उत्थापनासाठी, राष्ट्रीयकृत बँक वाचवण्यासाठी, बँका वाचवा आणि देश वाचवा ही घोषणा घेऊन आज बँक अधिकारी आणि बँक कर्मचारी संपावर आहेत. त्यांचं अभिनंदन करावं एवढं थोडंच आहे. आज आझाद मैदान मुंबई, दिल्लीला जंतर मंतर आणि चेन्नई असो, भारताच्या कानाकोपऱ्यात आणि जिल्ह्यामध्ये बँक कर्मचारी रस्त्यावर आहेत. तरुण पिढी पण आहे, जुनी पिढी पण आहे, निवृत्त पण आहेत. कारण का निवृत्तांना पण माहिती आहे त्यांची पेन्शन धोक्यात आहे, अपडेशन तर धोक्यात आहेच. सर्वच लोकांच्या संदर्भामध्ये, केवळ बँक कर्मचाऱ्यांना नाही तर सर्वच कामगारांच्या संदर्भामध्ये हा अत्यंत मोठा धोका असल्यामुळे राहुल म्हणजे टिकेत साहेबांनी म्हणजे संयुक्त किसान मोर्चाने ह्याला पाठिंबा दिलाय. संयुक्त कामगार संघटनांच्या नॅशनल प्लॅटफॉर्मने म्हणजे आयटक असेल, CITU असेल, इंटक असेल, HMS असेल, ह्या सर्वच केंद्रीय कामगार संघटनांनी या संपाला मनापासून पाठिंबा दिलाय, सक्रिय पाठिंबा दिलाय. हा जनतेच्या पाठिंब्यावरती चालणारा संप आहे. म्हणून कदाचित 22 तारखेपर्यंत केंद्र सरकार हे बिल लिस्ट आउट असलं तरी आणेल की नाही ही शंका आहे. पण संप चांगला झालाय आणि 22 तारखेपर्यंत जर आलं नाही तरी पण धोका संपवतो. कारण केंद्र सरकार ऑर्डिनन्स आणून राज्यकारभार करते.
हे आपल्याला माहिती आहे. म्हणून रात्र मोदींची आहे. बँक कर्मचाऱ्या, कामगार मित्रांनो, सावध राहा, देश संकटात आहे. प्रश्न असा आहे की ते उद्भवतोय की तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांबद्दल बोलत होता, तर राष्ट्रीयकृत बँका आणि इथला गोरगरीब कामगार आणि शेतकरी आणि हा जो काही निम्न मध्यम वर्गीय आहे, त्याचा नेमका संबंध तुम्ही सांगा. म्हणजे त्यांना याच्यातनं कुठले फायदे मिळतात आणि जर समजा या बँकांचं खाजगीकरण झालं तर त्यातनं कुठल्या कुठल्या प्रकारचे धोके उद्भवतात. कारण की आज सरकार जे आहे बँकांना आदेश देत आहे की तुम्ही इतक्या टक्क्यांनी यांचं कर्ज माफ करून टाका किंवा इतकी वसुली करा. तर समजा उद्या बँकांचं खाजगीकरण जर झालं तर सरकारच्या हातातले जे अधिकार आहेत ते किती कमी होतील. सरकार अशी खाजगी बँकांना अशा प्रकारे बँका म्हणजे शेतकऱ्यांनी तुमच्याकडून कर्ज घेतलेलं आहे तर ते कर्ज तुम्ही माफ करा अशा पद्धतीचे आदेश देऊ शकतील का. तर त्या संदर्भात जर तुम्ही प्रकाश टाकला तर मुद्दा अधिक लोकांना समजून येईल. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. सरकारची मालकी जर सरकारच्या बँकांवरती राहिली नाही तर सरकार खाजगी बँकांना आदेश देऊ शकत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकिंग व्यवस्थेची नियामक संस्था आहे, नियंत्रक संस्था आहे, ज्याला इंग्लिशमध्ये रेग्युलेटर असं आपण म्हणतो, किंवा सुपरविजन पण त्यांचंच आहे. परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज जे काही 40% प्रायोरिटी सेक्टरचं कर्ज म्हणजे अग्रक्रमाने कर्ज देतं, हे देशाच्या बँक नॅशनलायझेशनचा एक भाग आहे. या देशाच्या संसदेने ठरवलेले एक धोरण आहे. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 40% अग्रक्रमाने कर्ज द्या असं सांगतं आणि ते बँकांना द्यावं लागतं. आणि म्हणून शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने कर्ज मिळण्याची सोय निर्माण होते. राष्ट्रीयकृत बँका हे देतात कारण हे धोरण आहे देशाच्या संसदेचं. खाजगी बँकांना हे लागू होत नाही. आरबीआय म्हणते हे करा, पण तुम्हाला माहिती आहे की आयसीआयसीआय बँक असेल किंवा एचडीएफसी बँक असेल, कप्परेट ते दादर याच भागामध्ये शेतकऱ्यांना कर्ज वाटतं. म्हणजे म्हणजे हे आरबीआयच्या नाकाखाली सर्व खाजगी बँका असं दाखवतात की आम्ही शेतकऱ्यांना कर्ज वाटतो, पण कुठल्या शेतकऱ्यांना. त्यामुळे दाखवताना कागदावरती आम्ही शेतकऱ्यांना कर्ज वाटतो, खाजगी बँका अशा तऱ्हेने फार मोठा एक गैरव्यवहार करतायत आणि हे गेली कित्येक वर्ष आपण पाहतो. नंबर 1, प्रायोरिटी सेक्टर खाजगी बँका आजही फसवणूक पद्धतीने करतात. आता आपण राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यवसायाकडे येऊ. राष्ट्रीयकृत बँकांनी सुद्धा गेले काही वर्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, मी असं म्हणतोय की राष्ट्रीयकृत बँका असताना सुद्धा गेल्या 20 वर्षामध्ये प्रायोरिटी सेक्टरचं लेंडिंग म्हणजे कर्ज वाटप हे कमर्शियल पद्धतीने केलंय आणि डेफिनेशनच बदलून टाकली आहे. उदाहरणार्थ स्वस्त दराने कर्ज द्या, शेती व्यवसायाला कर्ज द्या, याच्याऐवजी त्यांनी हा बोला. तुमचा माईक सुरू करा उडगी सर. माईक तुमचा ऑफ झाला वाटतं. जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या अग्रक्रमाच्या कर्जामध्ये सोन्याच्या अगेन्स्ट कर्ज किंवा ट्रक लोन, ट्रॅक्टर लोन हे जर प्रायोरिटी सेक्टरमध्ये आणलं, ते अत्यंत चुकीची गोष्ट आहे. हे खरं म्हणजे त्यांनी बदलून सर्वसामान्य माणसांना जी उपलब्ध कर्ज आहेत ती त्यांनी मोठ्या लोकांकडे वळवली. हे पहिलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची चूक आहे. ते गेल्या काही 20 वर्षात घडलेलं आहे. त्याच्यामध्ये दुरुस्ती करायला लागेल. ते सरकारने केलेल्या चुका आहेत. पण आता जेव्हा मालकी हक्क जेव्हा सरकार सोडेल तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर अधिक घातक काम करत आहे, कारण छोट्या माणसाने मिळणारी कर्जच मुळात उपलब्ध होणार नाही. तुम्ही मला विचारलेला प्रश्न की कर्जमुक्ती, तुम्ही कर्ज मिळण्याची सोयच बंद होणार आहे, तर कर्जमुक्तीचा प्रश्न कसा उपस्थित करताय. आतापर्यंत 2008 साली शरद पवार साहेब अग्रिकल्चर मिनिस्टर होते, डॉक्टर मनमोहन सिंग साहेब हे पंतप्रधान होते, तेव्हा पहिली मोठी 72,000 कोटीची कर्जमुक्ती योजना झाली आणि त्यानंतर अनेक राज्यांनी ती केली. तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्वतःहून नाही पाठिंबा दिला, तो केंद्र शासनामध्ये दबाव आला तेव्हा केला. आता सुद्धा कर्जमाफीला फडणवीसांच्या काळात विरोधच होता, पण शेतकऱ्यांच्या संघटनेचा दबाव एवढा होता, कामगारांचा एवढा दबाव होता की तेव्हा काही प्रमाणात तरी कर्जमुक्ती झाली, कर्जमाफी झाली. पण ह्याच्या पुढच्या काळामध्ये अशा तऱ्हेने सरकार खाजगीकरण झाल्यानंतर कोणालाही आदेश देऊ शकत नाही, कारण त्यांचा मालकी हक्क 51% खाली गेल्यानंतर त्यांचा हुकूम देण्याचा अधिकार संपेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या गोष्टी करू शकत नाहीत, किंबहुना त्याला करायचंही नाहीये, हे मी तुमच्यापुढे सांगितलं. आता मुद्दा असा, छोट्या लोकांना छोटी कर्ज मिळणं
ही आतापर्यंत जे राष्ट्रीयकृत बँकांमधून किंवा रिजनल रुरल बँकांमधून शक्य होतं ते याच्या पुढे ते अशक्य होऊन जाणार आहे, मिळणारच नाहीत अशी व्यवस्था होईल. आणि त्यामुळे आजपर्यंत ज्या मागण्या संघटित शेतकरी वर्ग करू पाहत होता, आपल्या अन्यायाविरुद्ध दाद मागत होता राज्यकर्त्यांकडे आणि आरबीआय कडे, याच्या पुढे ही दाद मिळणार नाही. आणि म्हणून आज संयुक्त किसान मोर्चाने जो पाठिंबा दिलाय त्याला अव्वल दर्जाचं महत्व आहे. कामगार संघटनांनी पाठिंबा दिलाय त्याला अव्वल दर्जाचं महत्व आहे. आता मी पुढे जाऊन सांगतो, मध्यम वर्गाचं सुद्धा अजून डोकं ठिकाणावर नाहीये. त्यांना असं वाटतं की आपले पैसे सुरक्षित आहेत. होय, जोपर्यंत बँका राष्ट्रीयकृत बँकामध्ये पैसे आहेत तोपर्यंत सुरक्षित आहेत. पण सरकारनेच बँका बुडवल्या. तर परवा नरेंद्र मोदींनी सांगितलं की 90 लाख कोटी तुमचे सुरक्षित आहेत या व्यवस्थेमध्ये. म्हणजे त्याला काय सांगायचं होतं की डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन याच्यामध्ये आम्ही ऑगस्ट 2021 मध्ये संसदेत कायदा पास केला आणि तुमच्या 5 लाखापर्यंत ठेवी सुरक्षित केल्या. पंतप्रधान असं म्हणत नाहीत की आम्ही बँका सुरक्षित ठेवू. पंतप्रधान असं म्हणत नाहीत की आम्ही बँका बुडू देणार नाहीत, आम्ही बँका वाचवू असं ते म्हणत नाहीत. ते येस बँकेला वाचवतील पण पंजाब अँड महाराष्ट्र बँकेला वाचवत नाहीयेत. ते लक्ष्मी विलास बँकेला वाचवू शकणार नाहीयेत. अशा तऱ्हेने काही खाजगी बँकांना ते वाचवतील, परंतु त्यांना राष्ट्रीयकृत बँकाच बुडवायच्या आहेत. तेव्हा आता ते कोणत्याही तऱ्हेचे आदेश देऊ शकणार नाहीत. आणि मग पंतप्रधान मोदी जेव्हा म्हणतात की मी बँका वाचू शकत नाही तर मी 5 लाखापर्यंत तुमची रक्कम सुरक्षित ठेवेन, याचा दुसरा अर्थ असा, जर आज बँकिंग व्यवस्थेमध्ये 90 लाख गुणिले 2 म्हणजे 80 लाख 180 लाख कोटी एवढे बँकिंग व्यवस्थेत पैसे आहेत. सहकारी क्षेत्र बुडते आहे, खाजगी क्षेत्र आणि राष्ट्रीयकृत क्षेत्र सुद्धा अस्थिर होत आहे. या परिस्थितीत पंतप्रधानांनी एक कायदा पास केला संसदेमध्ये आणि आता टीव्हीवरती येऊन सांगतायत की मी तुमचे पैसे 5 लाखापर्यंत इन्शुरन्स प्रीमियम काढलेला आहे. याचा अर्थ 5 लाखाच्या वरची रक्कम म्हणजे जवळजवळ 90 लाख कोटी हे असुरक्षित झाले आहेत. कायद्यान्वये ते हडप केले जातील DICC कडून, म्हणजे भारत सरकारच्या एका संस्थेकडून. हे सत्य या देशातल्या जनतेने समजावून घ्यावं. विरोधी पक्षांनी, कामगार संघटनांनी आणि बँक कर्मचारी संघटनांनी पण समजावून घेण्याची गरज आहे. म्हणून बँकांच्या ठेवीदारांच्या जीवावरती बँका जगतात. मग राष्ट्रीयकृत बँक असेल, कोऑपरेटिव्ह बँक असेल, खाजगी बँक असेल किंवा आणखी कोणतीही बँक असेल, जर देशाच्या पंतप्रधानांनी अर्थमंत्री सांगणार असतील की तुमचे 50% पैसे असुरक्षित आहेत, तर मात्र या देशामध्ये आर्थिक अराजकाला सुरुवात झालेली आहे असं माझं म्हणणं आहे. छोट्यांना छोटी कर्ज मिळणं बंद होणार आहे. मोठ्यांना मोठी कर्ज मिळण्याकरता 26 बँकांच्या 12 बँका झाल्या. 12 बँकांच्या आता 3 बँका होतील. 2024 पर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाचं भवितव्य, स्टेट बँक ऑफ इंडिया ऍज इट इज भारत सरकारची 58% मालकीची आहे. ती जर 51% खाली आली तर त्याच्यावरती कोणीही कब्जा करू शकतो, कारण भारत सरकार ते अलाव करणार आहे. म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया धोक्यात आहे तर बाकीच्या बँकांचा काय, असा एक यक्ष प्रश्न आहे. म्हणून भारतातल्या 140 कोटी लोकांनी सावध राहिलं पाहिजे. मला आत्ता काय मिळतं, उद्या काय मिळतं एवढ्या तपशिलात जाण्याच्या पेक्षा मालकच दगाबाजी करतोय, बँकिंग व्यवस्था धोक्यात आणतोय, पर्यायाने अर्थव्यवस्था धोक्यात आणतोय. आणि या तुमच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये आता जो 63,000चा सेन्सेक्स 57,000वरती आलेला आहे, 6,000 सेन्सेक्स खाली गेलाय. बँकांचं प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर कदाचित 3,000 सेन्सेक्स वरती जाईल. पण कालांतराने डिजिटल टेक्नॉलॉजी तुमचं क्रिप्टो करन्सी आल्यानंतर हा सेन्सेक्स 40,000ने खाली जाईल असं मी आत्ताच भाकीत वर्तवतोय. कारण रुपया खाली जाईल, डिजिटल करन्सी वर जाईल, अर्थव्यवस्था खाली जाईल आणि बँका कोलमडतील. हे माझं भाकीत नव्हे, ही एक रोकडी वस्तुस्थिती मी तुमच्या पुढे मांडतोय. त्यामुळे सरकार एका अराजकाच्या उंबरठ्यावरती उभं आहे. उडगी सरांच्या नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, पण अत्यंत महत्वाचा मुद्दा विश्वास उडगी सरांनी मांडला. त्यांनी सांगितलं की बाबा एकूणच बँकिंग क्षेत्र धोक्यात आहे. पण एक अजून महत्वाची गोष्ट या बँक संपाच्या निमित्तानं झालेली आहे की जी कधी झाली नाही, की संयुक्त किसान मोर्चा असेल, कामगार संघटना असेल, यांनी बँकेच्या संपासाठी स्वतःहून पुढे येऊन पाठिंबा दिलेला आहे.
ही या देशातल्या लोक चळवळीच्या किंवा लोकजागृतीच्या दृष्टिकोनातून अतिशय वेगळ्या प्रकारची घटना मांडली गेली पाहिजे. तुम्ही याच्याबद्दल काय बोलता उडगे सर? मी बँक कर्मचाऱ्यांचा नेता अगदी काल परवापर्यंत होतो, 40 वर्ष होतो. आजही मी ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन नेता आहे. परंतु मला हे सांगायचं आहे की जन आंदोलनांची संघर्ष समिती जी महाराष्ट्रातल्या 120 संघटनांची निर्मिती आहे गेले वर्षभर, त्यांनी बँक कर्मचाऱ्यांच्या संपाला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. देशपातळीवरील ज्या केंद्रीय कामगार संघटना आहेत, मगाशी मी सांगितलं, म्हणजे आयटक आहे, इंटक आहे, HMS आहे, CITU आहे, TUC आहे, NTU आहे आणि इव्हन शिवसेनेशी निगडीत म्हणजे भारतीय कर्मचारी कामगार सेना किंवा महासंघ त्यांचा, यांनी सुद्धा या संपामध्ये पाठिंबा दिलेला आहे. याच्या पलीकडे जाऊन सर्व डावे पक्ष आणि लोकशाही अध्यक्ष किंबहुना भाजपला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी या संपाला पाठिंबा दिलाय. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे 3 जुलमी कृषी कायदे जेव्हा रद्द झाले, संपूर्ण वर्षभर आम्ही सर्वांनी मिळून एकत्रितपणे किसानांच्या पाठिंबा दिला होता. त्यांनी एवढं मोठं यश मिळवलं, मोदींना झुकवलं. त्या संयुक्त किसान मोर्चाने जाणीवपूर्वक बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांना पाठिंबा दिला आणि हे सांगितलं की एकूणच या देशामध्ये 100 पब्लिक सेक्टर कंपन्यांचं खाजगीकरण करणं हे देशाच्या दृष्टीने अत्यंत नुकसानदायक आहे. आमचा याला विरोध आहे. आणि त्यांनी हेही सांगितलं की 6 लाख कोटी नॅशनल असेट पाईपलाईन नावाचा जो या देशाच्या संपत्तीची विक्री करणारा जो कार्यक्रम आहे, जो देशविरोधी आहे, त्यालाही संयुक्त किसान मोर्चा आणि संपूर्ण कामगार संघटनांचा कडाडून विरोध आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही जन आंदोलनांची संघर्ष समिती म्हणून या संपाला पाठिंबा देत असताना आज सर्वत्र जिथे जिथे संप आहे, जिथे जिथे बँक कर्मचारी आहेत, तिथे जन आंदोलनाच्या संघर्ष समिती आणि कामगार संघटनांचे लोक त्याला पाठिंबा देत आहेत. केवळ महाराष्ट्र नाही तर काश्मीर पासून ते कन्याकुमारी आणि आसाम पासून ते राजकोट पर्यंत दऱ्याखोऱ्यांमध्ये जो बँक कर्मचारी काम करतोय, त्याच्या मागे आज देशातली जनता उभी आहे. कारण त्यांना हे कळलेलं आहे की नरेंद्र मोदी संपूर्ण देशाला संकटात घालतायत आणि सर्वांनी एकजुटीने हा जो देश विकण्याचा कार्यक्रम जो आहे, जो 6 लाख कोटी असेट मॉनिटायझेशन पाईपलाईनच्या निमित्ताने येतोय, हा जर यशस्वी झाला तर देश बर्बाद होईल. तुम्ही काशी विश्वनाथाचं मंदिर उभारा किंवा आणखीन काही करा, पण या ठिकाणी देशातली जनता जर काशीत गेली तर काय होणार आहे? आणि म्हणून या देशातली जनता ही जनता जनार्दन आहे, ती जगली पाहिजे, ती टिकली पाहिजे, त्यांचा रोजगार टिकला पाहिजे आणि त्यांचे रोजगार वाढले पाहिजेत. याकरता रोजगार विमुख अशी अर्थव्यवस्था पाहिजे असेल तर राष्ट्रीयकृत बँका ह्या देशाच्या मालकीच्या पाहिजेत. सरकार भाजपचं असो, काँग्रेसचं असो किंवा आणखीन कोणाचं असो, पण मालक केंद्र सरकार पाहिजे. हे 69 साली जेव्हा बँकांचं राष्ट्रीयकरण झालं तेव्हा इंदिरा गांधींनी जे सांगितलं, बँक्स बिलॉंग टू द पीपल ऑफ इंडिया, स्टील बिलॉंग्स टू द पीपल ऑफ इंडिया, कोल बिलॉंग्स टू द पीपल ऑफ इंडिया, पब्लिक सेक्टर बिलॉंग्स टू द पीपल ऑफ इंडिया. आणि आजही त्या 80% भारत सरकारच्या मालकीचं म्हणजे भारताच्या जनतेचं मालकीचं आहे. ते भारतीय जनता पार्टीच्या मालकीचं नाहीये, ते नरेंद्र मोदींच्या मालकीचं नाहीये, ते निर्मला सीतारामन यांच्या मालकीचं नाहीये. म्हणून ही संपत्ती त्यांना, या बँका त्यांना विकण्याचा काहीही काडी मात्र अधिकार नाहीये. म्हणून सर्व जनतेने या संपाला आणि एकूणच मोदी सरकारच्या कार्यक्रमाला विरोध करण्याकरता संपाला पाठिंबा आणि कार्यक्रमाला विरोध म्हणजे देशाच्या संपत्तीच्या विक्रीच्या कार्यक्रमाला विरोध, असा हा एकूणच देशामध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. आणि म्हणून मॅक्स महाराष्ट्र ही फार मोठी भूमिका बजावते. मोठ्या चॅनल्स आज ही बातमी दाखवत नाही आहेत, पण आपणही दाखवत आहेत आणि आपला आवाज देशात सगळी पोहोचतोय. याचं आम्हाला खूप मोठं समाधान आहे. आम्ही तुमचंही तेवढंच अभिनंदन करतो. धन्यवाद विश्वास उडगी सर. हे होते विश्वास उडगी सर, ज्यांचा प्रदीर्घ अनुभव कामगार आणि बँकिंग क्षेत्रामधला आहे. त्यांनी अत्यंत विस्तृतपणे बँक कर्मचाऱ्यांचं आणि एकूणच बँकेच्या खाजगीकरणाने उद्भवणारे धोके जे आहेत ते अतिशय ठळकपणे मांडले. त्यातनं सरकार कशी बनवेगिरी करत आहे त्याची बनवेगिरी सुद्धा त्यांनी समोर आणली. आणि यामुळे एकूणच सामान्य जो व्यक्ती आहे, शेतकरी असेल, कामगार असेल, छोटे उद्योजक असेल, ज्यांना छोटे कर्ज वगैरे लागतात, त्यांच्या जीवनावरती एकूण कशा पद्धतीनं परिणाम होणार आहे किंवा जे ठेवीदार आहेत त्यांच्या ठेवी खाजगीकरण झाल्यानंतर किती सुरक्षित राहणार आहे, या संदर्भातल्या सगळ्या अंगानी
त्यांनी आपल्या आपल्या मुद्द्यांना आणि आपल्या स्पर्श केला. त्यांनी त्याची अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्तरे दिली आणि तुम्ही ही सगळी चर्चा ऐकता आहात आणि हा एक मोठा धोका देशावरती आलेला आहे की देशाचं वेगवेगळ्या गोष्टींचं खाजगीकरण हा एकच उद्योग सरकार करतंय की काय अशा प्रकारचं चित्र समोर यावं. एकीकडे लोकांच्या हातातले रोजगार जात आहेत, शिक्षणाची वाताहत होते आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये पिछेहाट होत असताना फक्त खाजगीकरणाच्या मुद्द्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर चालू असलेलं हे जे काम आहे सरकार करतंय त्याच्या संदर्भामध्ये आपण काय विचार करतात किंवा विश्वास उडगींनी जे मुद्दे मांडले त्याच्यावरती तुमचं काय मत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.